बेळगाव शहरातील खानापूर रोड येथील तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हरब्रिजवरील रस्ता पूर्णपणे उखडल्याने येथून वाहतूक करणे अत्यंत धोकादायक बनले आहे। या ठिकाणाची तातडीने दुरुस्ती न केल्यास 21 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी दिला आहे। त्यांनी या ठिकाणी आंदोलनाच्या इशारासह थेट फलक उभारून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र रोष व्यक्त केला। गुंजटकर यांनी सांगितले की पुलावरील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अल्पावधीचे रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत। त्यामुळे अपघाताचा मोठा धोका वाढला असून वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। या संदर्भात अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लिखित तक्रार देऊनही अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही। आंदोलनावेळी जनतेकडून निधी गोळा करण्यासाठी दानपेटी ठेवण्यात येणार असून प्रशासनालाच येथील रस्ता दुरुस्ती करण्यासाठी निधी देण्यात येईल अशी संतप्त प्रतिक्रिया तरुण भारतच्या माध्यमातून त्यांनी दिली। गेले बरेच वेळेला प्रशासनाला निवेदन देऊनही आतापर्यंत त्यांनी या रोडचं कधी रिपेरी वर्क किंवा काही असं काही केलेलं नाही आहे आणि याच्याकडे पूर्ण त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। गेले बरेच वेळेला आम्ही इथं आंदोलन पण मागच्या त्या वेळेला आम्ही केलेलं होतं, परंतु त्याचा पण त्याच्यावरती काही परिणाम झालेला नाही आहे। आणि हे अधिकारी आम्हाला वाटते यांनी असं काय करतात, काय त्यांनी ते झोपेचं सोंग घेतलंय काय असं आम्हाला वाटतंय। त्या दृष्टीतनं आता इथं एखाद्या वेळेस जर का ॲक्सिडेंट जर का झाला तर ॲक्सिडेंट जर का झाला तर 5 लाख 10 लाखाचं गव्हर्नमेंट त्यांना पैसे देतात, परंतु यांच्याकडे साधारण 5 ते 6 लाख रुपये हा रोड रिपेरी करण्यासाठी नाही आहे। इथं GSTच्या माध्यमातून असू दे किंवा टॅक्सच्या माध्यमातून असू दे एवढे ह्या औद्योगिक केंद्रातून एवढा फंड येऊन देखील हा रोड इथून त्यांनी असाच याच्यावरती निष्काळजीपणा केलेला आहे। या दृष्टीतनं आम्ही येत्या 21 तारखेला गुरुवारी आम्ही इथं उपोषण करणार आहे आणि या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही जोपर्यंत हा रोड करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही आहे। हीच आम्ही प्रशासनाला आम्ही एक इशाराच देत आहे। आणि हा जर का रोड त्यांनी आम्हाला असं पण म्हणतात की आता आम्ही ह्या परिस्थितीमध्ये कसं करू काय, परंतु करायचे आहे टेक्नॉलॉजी भरपूर पुढे गेलेली आहे आणि हॉट मिक्स आणि वेट मिक्स असे 2 प्लांट असतात आणि त्याच्यामध्ये वेट मिक्स प्लांटमध्ये जर का हा जर का रोड केला तर तो होऊ शकतोय। आणि त्याच्यासाठी ट्रॅफिक जे आपले बेळगावचे ट्रॅफिक इन्स्पेक्टर आहेत त्यांनी पण सांगून गेलेत की तुम्हाला जर का रोड जर का डायव्हर्शन करून जर का पाहिजे असेल तर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही काम करा, आम्ही तुम्हाला ते ट्रॅफिक पण आम्ही तुम्हाला वळवून देतो म्हणून त्यांनी असं पण सांगितलेलं आहे। परंतु यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी काय म्हणतात की आमच्याकडे रात्रीचं काम करणारे वर्कर नाही येत म्हणतात आणि साधारण याला 7 लाख रुपये खर्च येतोय, आमच्याकडे फंड नाही आहे। मग आम्ही काय करणार आहे की हे उपोषणाच्या माध्यमातून आम्ही एक तिथं दानपेटी पण ठेवणार आहे आणि त्या दानपेटीमध्ये की नाही लोकांनी की नाही तिथं त्यांना दान द्यावं की दान देऊ नये आम्ही प्रशासनाला द्यायच्या विचारात आहे आणि हा रोड करून घ्यायचा विचारात आहे। हीच एवढं आणि त्या महत्त्वाचं म्हणजे की हा रोड जो आहे ट्रॅफिक याच्यावरती का वाढली ह्याचा आत्तापर्यंत कोणी पण विचार केलेला नाही। हा पण प्रशासनाने विचार करावा। गणपती जवळ आलेले आहेत आणि गणपती जर का अशा माध्यमातून जर का आले आणि काही कुणाला दुखापत झाली किंवा काय झालं तर त्याला जबाबदार कोण हा मोठा प्रश्न उद्भवलेला आहे। रस्ता फारच खराब झालाय, आम्हाला गाड्या चालवायला त्रास व्हायलाय। हे सगळं जरा प्रशासनाने जरा चांगलं कार्य करून चांगलं रिपेरी वगैरे करायला पाहिजे। सर इधर रोड बहुत खराब है, हाँ गाड़ी ट्रैफिक बहुत होता है, पूरा खड्डे पड़े हैं सही, हाँ गाड़ी का एक्सीडेंट होता है, ये होता है, हाँ ट्रैफिक की वजह से जरा रोड जल्द से जल्द बनाने की कोशिश करें। कब से खराब हुआ है रोड? ये खराब हो को 1 महीना 1.5 महीना हो गया, बारिश की वजह से पूरा ये हो रहा है। आप डेली इधर से जाते हैं? गाड़ी का क्या प्रॉब्लम हो रहा है? गाड़ी का क्या खड्डे में वो यूज होता है सर, बार बार काम निकलता है, ये होता है, ट्रैफिक जाम होता है, घंटा जाने का 2 घंटे लग रहा है। डेली एव्हरीडे एक ॲक्सिडेंट होतेच एव्हरीडे। ह्या रेकॉर्ड तुम्ही बघू शकता फ्रॉम 2023 विथ फोटोज। माणसं पडलेले आहेत, खड्डा कसं झालं इकडं, एव्हरीडे ॲक्सिडेंट, स्पीड ब्रेकर पण नाही आहे, फास्ट येतात पडतात। हे परिस्थिती ह्या 2023 पासून आहे, एव्हरीडे ॲक्सिडेंट्स आहे। सॉरी सिस्टमॅटिक रोड व्हायला पाहिजे, स्पीड ब्रेकर मेंटेन असायला पाहिजे, टर्निंग्स अलाउड असायला पाहिजे, ते काय तर व्यवस्थित बघायला पाहिजे। ते काय तर सॉरी असतात कधी कधी येतात कारण मोठे मोठे काय मिनिस्टर येणार तेव्हा फुल ट्रॅफिक पोलीस असतात।
तेव्हा बाकी टाइम कधी तेवढं काय असतात सिस्टमॅटिक काय रूल्स असायला पाहिजेत. वन वे करा असं इकडे या बाजूला आणि बघायला पाहिजे त्यांना जास्त माहिती, पण काय तर प्रिकॉशन तर घ्यायला पाहिजे नाही. डेव्हलपमेंट तर काय रोड चांगला व्हायला पाहिजे. एवढे खड्डा बघितलं तर आता तुम्ही बघा किती डीप खड्डे आहेत, कमीत कमी 2 फूट आत खड्डे आहेत. ट्रॅफिक त्याच्यामुळे पण जास्त ट्रॅफिक होतात. रोड खड्डे पडलेला आहे, जरा लवकर करून द्या म्हणून विनंती करते. हे थर्ड गेट ब्रिज हा रोज नाही खड्डे पडलेला आहे, लय ट्रॅफिक पण व्हायला आहे. गाडीचं सगळं हे सकाळचं वगैरे बाद व्हायला, गाडीचा प्रॉब्लेम ऍक्सिडेंट वगैरे होऊ नये. सर हे होऊनच 1-6 महिन्याचं वर झालं. मध्ये एकदा केलेले आणि हे झालं ते काय रोड करून द्या म्हणून. येथील स्थानिक नागरिकातही या प्रकरणाची संतापाची लाट पसरली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास नागरिकांचा संयम सुटू शकतो हे स्पष्ट आता दिसू लागले आहे. ब्युरो रिपोर्ट निलेश मोरे, तरुण भारत न्यूज, बेळगाव.